आपल्याला चालू घडामोडींची प्रश्न पाहायला भेटतात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती विचारलेली आहे या ठिकाणी. ओके, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे, ओके, चढत्या हे क्रमानुसार जो विचारलेला आहे, तर याचं संभाव्य उत्तर आहे दुसरं. ओके, त्याच्यानंतर बदलला का? ओके, ठीक आहे, काही हरकत नाहीये. त्याच्यानंतर खानमिगो हा जो एक संदर्भ आलाय खानमिगो क्षेत्राचा. ओके, हे डॅश क्षेत्राशी संबंधित हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित एक ऍप्लिकेशन आहे. याचं उत्तर आहे शिक्षण क्षेत्र. म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी हा एक ऍप्लिकेशन या ठिकाणी निर्माण करण्यात आलाय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कोणती बाब शेती व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही असं विचारलंय, हे लक्षात घ्या. ओके, व्हर्टिकल फार्मिंग याचं उत्तर आहे 3. ओके, शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढवलं या अंतर्गत. त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे मुख्य उद्देश काय होते, तर याचा क्लिअर कट होता की लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण, हे याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर मिशन शक्ती आपण पाहिलं होतं, डिटेलमध्ये पाहिलं होतं, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. मिशन शक्तीचा सुद्धा हाच उद्देश की या ठिकाणी महिला सक्षमीकरण. ओके, मग तुम्हाला वित्त पुनर्वित्ताचा हा फायदा या ठिकाणी दिसला. त्याच्यानंतर आत्ताच अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एक प्रायव्हेट स्पेस टुरिझम मोहीम ही ब्ल्यू ओरिजिन असा हा संदर्भ आपल्याला पाहायला भेटतो. याच्यामध्ये एकमेव भारतीय जे होते ते होते गोपीचंद थोटाकुरा यांचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. मग केटी पेरी वगैरे असे अनेक संदर्भ होते. ओके नाही, चला त्याच्यानंतर भारतातील 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण जर संख्या आपण पाहिली तर ही संख्या किती होती, तर ही 726 होती. हे संभाव्य उत्तर याचं आपल्याला निघतंय. त्याच्यानंतर लेगो. ओके, लेगो खेळणी बनवणारी कंपनी आहे. कार्यक्षेत्र जर विचारलं तर याचं उत्तर डेन्मार्क निघतंय. त्यानंतर मनोहर जोशी. ओके, त्याच्यानंतर पंकज उदास वगैरे असे संदर्भ आपल्याला पाहायला भेटतात. फारसा आता तुम्ही ऑलरेडी प्रश्न वाचलेले असतात, पेपरही देऊन आले, तुम्हाला उत्तराची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मी तुमचा मार्ग अत्यंत सोपा करून डायरेक्ट तुम्हाला संभाव्य उत्तर तुमच्या पुढेही मांडतोय. ओके, चलो त्याच्यानंतर जर लक्षात घेतलं तर दुष्काळ सहन, स्वाती नायकांचा संदर्भ घेतला तर सहभागी धान तांदूळचा विषय आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला हा ब्रिक्स परिषदेचा पाहायला भेटतो. ओके, ब्रिक्सचा जर विषय घेतला तर याचं उत्तर हे संभाव्य उत्तर अ ब ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर UNVचा विषय आहे. ओके, UNVचा जर विषय आपण पाहिला तर याच्यामध्ये आता हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे, त्याच्यामुळे मी फारसं तुमचा वेळ घेत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. त्याच्यानंतर आताच अलीकडे अधिकृत आयर्लंड नावाचा जो देश आहे त्या देशाच्या पंतप्रधानपदी एक व्यक्ती आले, सर्वात तरुण, आणि त्यांचं नाव आहे सायमन हॅरिस यांचं नाव आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी जंगलाचा विश्वकोश. ओके, तर याचं उत्तर आहे तुलसी गौडा. क्लिअर इथपर्यंत? चला त्याच्यानंतर बघा पुढे खाली, कोणत्या संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी अँटी टेररिस्ट काउन्सिल पार पडली होती 2024 ची, तर याचं उत्तर आहे NIA. NIA बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी खूप डिटेलिंग सांगितलंय. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याला म्हटलं जातं. मग त्यांचे माजी संचालक आणि जे सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक देखील आहेत, त्यांचाही संदर्भ आपण पाहिलात. ओके नाही, तर असे हे 36 ते 50 पर्यंत हे भारतीय राज्यघटनेचे आपल्या चालू घडामोडीचे प्रश्न, त्याच्यानंतर तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात आले. तर हा असा संभाव्यपणे जो उत्तर तालिका होती ही मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आय होप सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगली स्कोरिंग आली असेल, आणि स्कोरिंग चांगली आली तो मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो.